आता या प्रकरणात अधिकारी अडकतील सुद्धा कदाचित, पण त्यांच्या मागे दडलेले आका अहो ते तसेच पडद्याआड राहतील, त्याचं काय? मित्र हो, नमस्कार. आपल्या देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पदभार घेतला. महाराष्ट्रातले ते, महाराष्ट्राला खूप अभिमान. आणि बघा, त्यांनी जेव्हा पदभार घेतला त्यानंतर ते पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्रात आली त्यावेळी महाराष्ट्र शासनानं आणि प्रशासनानं सुद्धा प्रोटोकॉल पाळला नाही. देशाच्या सर्वोच्च पदाचा सरळ सरळ अवमान करण्यात आला. ही बाब महाराष्ट्राच्या परंपरेसाठी सुद्धा लाजिरवाणी ठरली. अहो, या आधीचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तेही महाराष्ट्रातले, ते जेव्हा सरन्यायाधीश झाले होते तेव्हा महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला, सत्कार सोहळे झाले आणि त्यात काही गैरही नाही, महाराष्ट्राचा अभिमान तर असणार. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या भूषण गवई यांना मात्र अशा सन्मानापासून डावललं गेलं. सरन्यायाधीशासाठी बघा एक प्रोटोकॉल ठरलेला आहे, मग तो भूषण गवई यांच्यासाठी का नाकारण्यात आला? अहो, गेल्या काही वर्षामध्ये अनेक न्यायमूर्ती निवृत्त झाले की ते भाजपात सहभागी झाले, कुठल्या तरी पदावर जाऊन बसले, भाजपाकडून एखादं मोठं पद घेऊन ते निवांत आपली पुढची कारकीर्द करीत राहिले. या गवई यांनी मात्र आधीच सांगून टाकलेलं आहे, निवृत्त झाल्यावर मी कुठलंही पद घेणार नाही, गावी जाऊन देशाची सामान्य लोकांची सेवा करीत राहील. पण म्हणूनच का कुणाची पोटदुखी सुरू झाली, निवृत्तीनंतर यांना कुठलं पद नको आहे म्हणून मग ते सेवेच्या काळामध्ये आपल्या अडचणीचे ठरतील की काय अशी भीती तर कोणाला वाटली नाही ना. बघा, काही असो, न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदाचा सन्मान हा राखायलाच हवा होता, जो धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत राखला गेला होता. संविधानापेक्षा कुणीही मोठं नाही, संसद वगैरे नंतर, असं हे भूषण गवई म्हणाले. त्याचा तर कोणाला त्रास झाला नाही ना. मग त्यांचा असा अवमान का? सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुद्धा याबाबत खंत व्यक्त केली ना. भारताच्या सरन्यायाधीशांना देशातील सर्वोच्च संवैधानिक पदापैकी एक मानलं जातं. अशा व्यक्तींना राज्य सरकारकडून विशिष्ट VIP प्रोटोकॉल प्रदान करणे अपेक्षित आहे, ज्यामध्ये सुरक्षा व्यवस्था, वाहनाचा ताफा आणि इतर औपचारिक सत्कार वगैरे याचा समावेश असतो. मात्र न्यायमूर्ती गवई यांच्या बाबतीत अशा कोणत्याही प्रोटोकॉलचं पालन करण्यात आलं नाही. त्यामुळं त्यांच्या सन्मानाला धक्का बसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. पण आता हे प्रकरण न्यायालयापर्यंतही गेलं. ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करून या संपूर्ण घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. न्यायाधीशासारख्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सन्मानाला धक्का लावणं हे केवळ वैयक्तिक अपमान नाही, संपूर्ण न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारा आहे. महाराष्ट्र शासनानं सरन्यायाधीशांचा सन्मान राखण्यात अपयश दाखवलं आहे. ही घटना राज्याच्या सांस्कृतिक आणि प्रशासकीय मूल्यावर मोठं प्रश्नचिन्ह ठरते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांनाही धक्का बसला. त्यांनी या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी न्यायालयात केली आहे या ॲडव्होकेट सातपुते यांनी. बघा, महाराष्ट्राच्या अनैतिक राजकारणाचा खटला न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुरू होता, तरीही यावेळी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी त्यांच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते. सरकारी कार्यक्रम, अहो अगदी एकनाथ शिंदे सुद्धा या कार्यक्रमात होते. त्यावर बरीच चर्चा झाली, काहींनी टीकाही केली होती. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याबाबत मात्र सगळे उदासीन आहेत. आता या प्रकरणात अधिकारी अडकतील सुद्धा कदाचित, पण त्यांच्या मागे दडलेले आका अहो ते तसेच पडद्याआड राहतील, त्याचं काय? पण काही असो, जे घडलं ते अत्यंत वाईट घडलं, लाजिरवाणं घडलं, महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का देणारं घडलं. मित्रांनो, तुमच्या काय भावना आहेत या सगळ्या प्रकरणावर जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा, अर्थातच विनंतीही. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.